मित्रांनो, नमस्कार. राधे राधे. आणि सगळ्यांना हरी गोविंदा. आपला मित्र देशमन दादा आपल्या धर्मासागर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करीत आहे. सर्वांना एकच विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, व्हिडिओ शेअर करा, मात्र खाली कमेंट करायला विसरू नका. आपली मते दिलखुलासपणे मांडा किंवा प्रत्यक्ष फोन करा. राधे राधे. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णान् वन्दे धर्मासागर. धर्मासागर ही एक वेगळी, आगळी आणि नवीन विचारधारा आहे. श्रीकृष्णाच्या कृपेने प्राप्त झाली आहे. गोविंदा देशमन यांच्याकडून हे संशोधन झाले आहे. मानवी जीवन सुखी कसे होईल? आज धर्मावर ग्लानी आली आहे. धर्मावर ग्लानी येते असे भगवान श्रीकृष्णाने स्वमुखाने गीतेत सांगितलेले आहे. गीतेची विचारधारा ही आपली विचारधारा बनली पाहिजे, कारण गीता आपली माता आहे आणि ज्याच्या मुखातून गीता बाहेर आली ते भगवान श्रीकृष्ण आपले पिता आहे. श्रीकृष्णाला सांगायचे आहे, गीता ज्ञानामृत आहे आणि हे ज्ञानामृत देणारे गीता आपली माता आहे. गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है. अरे युवानो क्यों शर्माओ, गीता गाओ मौज मनाओ. अरे युवानो क्यों शर्माओ, गीता गाओ मौज मनाओ. राधे राधे. गीता आपली आई आहे, माता आहे आणि ती आपल्याला मार्गदर्शन करणारी आहे. म्हणून गीतेला आपण गुरु माता म्हणू. भगवान श्रीकृष्ण आपले पिता आहे, आपले दाता आहे, म्हणून त्यांना आपण गुरुदाता म्हणू. गीता या सर्व गुह्यशास्त्राचे संशोधन गुरुदाता भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने गोविंदा देशमन यांना प्राप्त झाले आहे. आणि धर्मासागर विचारधारेतून हे ज्ञानामृत आपल्यापर्यंत येत आहे. समग्र मानव समाजाला एकत्र येण्याचे, सुखात राहण्याचे व परिपूर्ण जीवन जगण्याचे ज्ञान गीतेत आहे. मग या गुरुमातेची आणि आपली ओळख नको का? गुरुमाता आपल्याला ज्ञानामृत देते आणि त्यामुळे आपण मोक्षाला प्राप्त होतो. आपले जीवन परिपूर्ण होते. गीतेच्या ज्ञानाशिवाय जीवन जगणे म्हणजे पशु जीवन. मग आपण पशु आहोत का? याचा विचार करा आणि आपले विचार, आपले आचार आणि आपले उच्चार बदलून घ्या असे गीता सांगते. राधे राधे. परिवर्तन ही संसार का नियम है. जीवनात बदल करणे हा संसाराचा नियम आहे. सर्वांना परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी
गोविंदा देशमान यांना सद्बुद्धी दिली आहे आणि एक नवीन व परिपूर्ण विचारधारा निर्माण झाली आहे. राधे राधे. भगवान श्रीकृष्ण यांना अनेक नावे आहेत. त्यातील काही नावे मंत्र आहेत किंवा काही नावे अमंत्रही आहेत. त्यातील सर्वोत्कृष्ट मंत्र जप म्हणजे गोविंदा हरी गोविंदा, राधे राधे गोविंदा. दरिमा सागर दरिमा सागर, कृष्णान वंदे दरिमा सागर. हा मंत्र जप मोक्षाचा मार्ग आहे. असा मंत्र जप केल्याशिवाय गुरुमाता गीता प्रसन्न होणार नाही आणि आपल्याला ज्ञानामृत मिळणार नाही व मोक्ष प्राप्ती साध्य होणार नाही. आपले जीवन म्हणजे वाऱ्यावरची वरात असे बनून जाईल. म्हणून सावध व्हा आणि धर्मासागर या विचारधारेतील पंचरंगी क्रांती समजून घ्या आणि आचरणात आणा, तरच आपले जीवन परिपूर्ण होईल, यात संशय नाही. संपूर्ण मानव समाज सुखासाठी धडपडत आहे, प्रयत्न करीत आहे. परंतु सुख म्हणजे पैसा, प्रॉपर्टी हा आपला व सर्व मानव समाजाचा गैरसमज आहे. पैसा म्हणजे वित्त आणि आपण वित्तालाच लक्ष्मी समजत आहोत, हा आपला भ्रम आहे. पैसा हा लक्ष्मीजवळ आहे, परंतु पैसा लक्ष्मी नाही. पेराल तर उगवेल. पैसा प्राप्त होण्यासाठी आपण अनेक प्रयोग करीत आहोत, धडपडत आहोत. आपल्यातील काही लोकांना भरपूर पैसा प्राप्त झालेला आहे, परंतु ते सुखात नाही. कारण काय? पैसा से स्वर्ग प्राप्त होगा, सुख नहीं. पैशावाल्यांकडे मोठा बंगला असेल, खूप महागाची कार असेल, सोने असेल, अनेक प्रकारची संपत्ती असेल, सत्ता असेल, परंतु सुख नाही. मग सुख म्हणजे काय, हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर धर्मासागर विचारधारेत आहे. ते पुढील प्रकरणात पाहूया. राधे 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 राधे, जय गोविंदा राधे, जय गोविंदा राधे. आपला देशमान दादा. गोविंदा गोविंदा.